बीएमसी समोरच्या सेल्फी पॉइंट वरून सूरज सावंत आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत. सूरज, आपण पाहिलं की इथल्या कारंज्यातच या सगळ्या लोकांनी काही दिवसांपूर्वी अंघोळ केली होती. आज काय चित्र आहे परिसरात? प्रज्ञा, परिस्थिती जर आपण पाहिली तर सीएसटीच्या स्थानकासमोर जो सेल्फी पॉइंट आहे त्याच्या पुढे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मराठा बांधव हे जमलेले आहेत. विविध पद्धतीने आंदोलन करून, निदर्शनं करून ते सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत आहेत. काही पोलीस भरतीतली इथे मुलं आलेली होती, त्यांनी या ठिकाणी आंदोलन केलं आणि आम्हाला आरक्षण न मिळू शकल्यामुळे आम्ही आज पोलीस भरती झालेलो नाही आहोत. तर दुसरीकडे आपण जर पाहिलं तर सरकारच्या विरोधात अनेक घोषणाबाजी या ठिकाणी करताना पाहायला मिळतात. दुसरीकडे आज एक फरक प्रामुख्याने पाहायला मिळतोय तर रस्त्यावरची वाहनं ही हटवण्यात पोलिसांना यश आलेलं आहे. CISF असो किंवा रॅपिड फोर्स ऍक्शन असो यासह मुंबई पोलीस हे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत. बॅरिकेडिंग करण्यात आलेली आहे आणि ज्या गाड्या आहेत आंदोलकांच्या या मुंबई महानगरपालिकेच्या मार्गावरती पार्किंग करण्यात आलेली आहेत. मात्र अजूनही काही गाड्या या मुंबईच्या CSMT स्थानकाच्या पुढे पाहायला मिळतात. मोठ्या प्रमाणात जे आंदोलक आहेत हे आक्रमक होताना पाहायला मिळत आहेत. त्यामुळे सरकारने वेळोवेळीच या संपूर्ण गोष्टीची दखल घेणं खूप गरजेचं आहे. खरं तर नुकतेच माझ्यासोबत या ठिकाणी जरांगे पाटील यांचे जे सहकारी आहेत गंगाधर काळकुटे हे भेटले होते. त्यांनी देखील या गोष्टीचं खरं तर समर्थन केलेलं नाहीये. आंदोलन हे आझाद मैदान मध्ये सुरू आहे. एकीकडे जरांगे पाटील हे समाजासाठी उपोषणाला बसलेले असताना दुसरीकडे मराठी बांधवांनी अशा पद्धतीने गाण्यांवर नाचणं, त्याचबरोबर ते इतर मुंबई परिसरात गैरकृत्य करणं हे अशोभनीय आहे आणि याच्यामुळेच कुठेतरी जरांगे पाटील यांना देखील त्रास होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी याची काळजी घ्यावी, मराठा बांधवांनी याची काळजी घ्यावी असं आवाहन देखील त्यांनी केलेलं आहे. मात्र आता आपण पाहतोय की गाण्याच्या तालावर अजूनही CST स्थानकाच्या बाहेर मराठा बांधव हे ताल देताना पाहायला मिळत आहेत. वेगवेगळ्या पद्धतीने कोणी कपडे काढून या ठिकाणी आंदोलन करते, लक्ष वेधण्याचा प्रयत्न करते सरकारला, कोणी गोंधळी बनून या ठिकाणी सरकारला फड काढताना पाहायला मिळत आहेत. आपण पाहतोय की नुकतंच एक आंदोलन या ठिकाणी मराठा बांधवांकडनं सुरू आहे. त्यामध्ये गोंधळीचं स्वरूप धारून या ठिकाणी सरकारवरती चापकाचे आसूड हे ओढले जात आहेत आणि आरक्षण लवकरात लवकर द्यावं ही मागणी त्यांची प्रामुख्याने आहे. आणि त्यामुळेच कुठेतरी या आरक्षणाला आता जे मराठा बांधव आहेत हे आणखी आक्रमक होताना पाहायला मिळतात. सरकारने याची वेळीच दखल घ्यायला हवी. उपसमितीची आज बैठक होणार आहे. उपसमितीच्या बैठकीत नेमकं काय होतं हे पाहणं महत्वाचं आहे. कारण कालच जर आपण पाहिलं तर मुख्यमंत्र्यांच्या घरी एक महत्वाची बैठक झाली होती. या बैठकीत देखील काही उपाययोजना, सूचना या करण्यात आल्या होत्या. सातारा गॅजेट, त्याचबरोबर हैदराबाद गॅजेट यामधील जे काही गोष्टी एकत्र आणून मराठा समाजाला फायदा देऊ इच्छितात अशा गोष्टींना प्राधान्य देण्यासंदर्भात चर्चा झाली होती. त्यामुळे आता आजच्या बैठकीतनं नेमका काय निकष निघतो हे पाहणं महत्वाचं आहे. मात्र दुसरीकडे CST स्थानकावरची परिस्थिती जर आपण पाहिली तर मोठ्या प्रमाणात मराठा बांधव हा रस्त्यावर उतरलेला आहे. कपडे काढून या ठिकाणी आंदोलन केलं जातंय, गोंधळी बनवून या ठिकाणी आंदोलन केलं जातंय. ऊन, वारा, पाऊस याची कशाचीही तमा न बाळगता मराठा बांधव हा मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरलेला आहे. त्यामुळे CSTच्या दिशेने येणारी जवळपास सर्वच मार्ग हे बंद करण्यात आलेले आहेत वाहतुकीसाठी आणि ती वाहतूक ही पर्यायी व्यवस्था इतर मार्गांवर करण्यात आलेली आहे. नक्कीच याचा परिणाम हा रेल्वे प्रशासनावर देखील उद्भवलेला आहे. रेल्वे पोलीस यांच्यावर देखील मोठी जबाबदारी आहे. कारण अनेक मराठा बांधव हे पाऊस आल्यानंतर स्थानक परिसरात जात आहेत. त्यामुळे मोठी गर्दी ही मराठा बांधवांची होते आणि अजूनही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मराठा बांधव राज्याच्या कानाकोपऱ्यातनं विविध जिल्ह्यातनं येत आहेत. त्यांच्या जेवणासंदर्भात देखील मदतीचा ओघ हा अजूनही सुरू आहे. ट्रक भरून या ठिकाणी अन्न, पाणी आणि इतर गोष्टी ज्या अत्यावश्यक आहेत त्या देखील पुरवल्या जात आहेत. तर काही जिल्ह्यांमधनं डॉक्टरांच्या टीम्स हे या ठिकाणी आलेले आहेत. कारण 2 दिवसापासून या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात मराठा बांधव आहेत. या ठिकाणी पाणी असेल किंवा वाया गेलेलं जे अन्न आहे त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात घाणीचं साम्राज्य आहे. या ठिकाणी महानगरपालिकेचे कर्मचारी ते साफसफाई जरी करत असले तरी आजार पण हे येऊ शकतं आणि त्यामुळेच डॉक्टरांची टीम ही देखील तैनात या ठिकाणी करण्यात आलेली आहे. मात्र तरी सुद्धा मराठा बांधवांची एकच मागणी आहे, ती म्हणजे आरक्षण. आणि जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही CST किंवा मुंबई ही सोडणार नाही अशी एकच भूमिका ही त्यांनी घेतलेली पाहायला मिळते.
पाहतोय गाण्याच्या तालावर या ठिकाणी ठेके धरले जात आहेत, अर्धनग्न होऊन या ठीक आहे. ठिकाणी आंदोलन केलं जात आहे. सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न हा आंदोलकांकडनं केला जातोय. प्रज्ञा. बरोबर आहे. त्यामुळे अत्यंत वेगवेगळ्या पद्धतीनं आता आंदोलन इकडे सीएसएमटी परिसरामध्ये सुरू झालेलं आहे. सूरज, अपडेट जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद.